त्रिवेणी ओवी जागर सण उत्सव यामध्ये आपण आज ऋषी पंचमी व्रतकथा अभिवाचनातून ऐकूया. श्री गणेशाय नमः. सुत ब्रह्मांड पुराण नैमिषारण्यात सांगू लागले ते एके दिवशी शौनिकास म्हणाले, हे ऋषी हो, ब्रह्मदेवाने शिताश्व राजाला अनेक व्रत सांगितले. ती ऐकून शिताश्व राजा ब्रह्मदेवाला म्हणाला, हे सर्व देवांच्या ईशा भगवान ब्रह्मदेवा, तुमच्याकडून मी पुष्कळ व्रत ऐकली. आता सर्व पापांचा नाश करणारे असे व्रत मला सांगा. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, राजा, सर्व व्रतात उत्तम सर्व पापांचा नाश करणारे ऋषी पंचमी व्रत. या व्रताच्या आचरणाने सर्व पापांचा समूळ नाश होतो. या दिवशी तुला मी एक कथा सांगतो. विदर्भ देशात उतंक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सुशीला ही त्यांची पत्नी, मोठी पतिव्रता. एक मुलगी, त्यांना एक मुलगा, 2 मुलं होती. मुलाचे नाव सुविभूषण. व्रतबंध झाल्यानंतर त्याने ऋग्वेद, 4 वेदांचे, व्याकरण, ज्योतिष इत्यादी वेदांगे यांचे उत्तम प्रकारे अध्ययन केले. मुलीचे लग्न उत्तांगाने कुलीनशा ब्राह्मण मुलाशी यथाविधी करून दिले, पण तिच्या दुर्दैवाने तिला लवकरच वैधव्य प्राप्त झाले. उत्तंकाची ती कन्या माहेरी येऊन राहू लागली. उत्तंक ब्राह्मण आपल्या विधवा मुलीच्या दुःखाने अतिशय कष्टी बनला. आपल्या मुलाला घरात ठेवून तो ब्राह्मण श्रेष्ठ उत्तंक आपल्या पत्नी विधवा मुलीला बरोबर घेऊन गंगातीरी अरण्यात गेला. तेथे आश्रम काढून शिष्यांना वेद शिकवू लागला. एके दिवशी त्याची ती विधवा मुलगी अत्यंत शांत होऊन मध्यरात्रीच्या सुमारास दगडावर निजली असता विलक्षण चमत्कार घडला. तिच्या अंगावरचे वस्त्र नाहीसे होऊन तिचे शरीर एक किड्यांची रास बनली. उत्तंकाचे शिष्य आपापला पाठ ठोकीत होते. त्या मुलीची ती अवस्था पाहून तसेच तिच्या आईकडे गेले. म्हणाले, आई, ती तुमची मुलगी देवीसारखी पवित्र आमच्या समक्ष त्या शिळेवर निजली होती. तेथे एकाएकी ती किड्यांची रास झाली असे सांप्रत दिसत आहे. शिष्यांनी येऊन सांगितलेले वर्तमान ऐकून जणू काय वज्रघात झाला वाटून, भ्रमिष्ठासारखी वाटून ती माऊली तात्काळ आपली मुलगी ज्या ठिकाणी निजली होती तेथे गेली. आपल्या मुलीची ती तशी झालेली अवस्था पाहून अत्यंत दुःखी होऊन विलाप करू लागली, ऊर बडवू लागली. तिला मूर्छा आली. काही वेळानं ती शुद्धीवर आली. तिने मुलीला उठवून तिला 2 हाताने धरून उत्तुंग ऋषींजवळ गेले. म्हणाली, महाराज, ही मुलगी मध्यरात्री निजलेल्या ठिकाणीच कोणत्या वाईट कर्माने किड्यांची व्याप्त झाली हे मला सांगा. आपल्या पत्नीचा हा प्रश्न ऐकून उत्तंक ऋषी क्षणभर ध्यानपरायण झाले. त्याने ध्यानात आपल्या मुलीने पूर्वजन्मी काय केले ते सर्व ज्ञानदृष्टीने जाणून आपल्या पत्नीस म्हणाले, प्रिये, ही मुलगी पूर्वीच्या जन्मात ब्राह्मणाची स्त्री होती. एकदा ती रजस्वला झाली असता आपला रजस्वाला आहे असे कोणाला न सांगता घरातल्या भोजनादी वस्तूंना तिने स्पर्श केला. ते जे तिने जन्मात पाप केले त्यामुळे तिचे शरीर नित्य किड्यांनी व्याप्त होत असते. ही मुलगी रजस्वाला संबंधी पापाने युक्त आहे, म्हणून हिची अशी दशा. रजस्वाला तर 3 दिवस अपवित्र असते, 4थ्या दिवशी ती शुद्ध होते. या मुलीने त्याच जन्मी दुसरी गोष्ट वाईट केली. हिने मैत्रिणीच्या संगतीने ऋषी पंचमीचे व्रत अवलोकन करून त्या व्रताचा अपमान केला. त्या दोघेशे करून सांप्रत तिचे शरीर किड्यांच्या राशीसारखे होत असते. परंतु व्रतावलोकनाच्या पुण्यानेच हिला ब्राह्मण कुळात जन्म प्राप्त झाला. उत्तंक ऋषींचे भाषण ऐकून त्याची पत्नी म्हणाली, महाराज, ज्या या व्रताच्या केवळ दर्शन मात्राने तुमच्यासारख्या ब्रह्मवर्चस्वशा ब्राह्मणाच्या निर्मल कुलामध्ये जन्म प्राप्त होतो, ज्याच्या अपमानाच्या योगाने मध्यरात्री देहाचे कृमी राशी होतात, असे महान आश्चर्यकारक हे व्रत. तर हे नाथ, या व्रताविषयी मला कृपा करून सांगा. आपले स्त्रीचा हा प्रश्न ऐकून उत्तम ऋषी म्हणाले, सुशीले, ऋषी पंचमी व्रत हे सर्व व्रतात उत्तम श्रेष्ठ व्रत. या व्रताचे आचरण केल्याने मनुष्य रज संपर्क जन्य दोषापासून तात्काळ मुक्त होतो. या व्रताचे आचरण करणारी स्त्री आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक अशा त्रिविध दुःखापासून मुक्त होऊन सौभाग्यते पावते. त्या स्त्रीचे सर्व प्रकार कल्याण होते. सर्व संपत्ती प्राप्त होऊन तिला कोणत्याही प्रकारची आपत्ती राहत नाही. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी दिनी नदी सरोवर तलाव यामध्ये यथाविधी स्नान करून व्रताचा नियम करून नित्य कर्म आटोपून मंडपामध्ये अशनावर
ऋषींची स्थापना करून पूजा करावी. त्यांना भक्तिपूर्वक पंचामृताने स्नान घालावे. चंदन सुगंध मिश्र गंध ऋषी सर्पावे. नाना प्रकारचे सुगंधी पुष्प व्हावी. धूप दीप अर्पण करावे. वस्त्र यज्ञपैत अर्पावी. नैवेद्य दाखवा. मंत्र म्हणावा. कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ हे 7 ऋषी मी दिलेले अर्घ्य ग्रहण करीत आहात. सर्व काळ माझ्यावर संतुष्ट राहो. ह्या मंत्राने चांगल्या शुभकामनाने युक्त असे अर्घ्य देऊन ऋषी पंचमी कथा पठण करावी, श्रवण करावी. नाना प्रकारच्या शाखांचा पहार करावा. ऋषी पंचमी दिनी सर्व काळ ऋषींचे ध्यान करीत व्रत करावे. ऋषी पंचमी हे चांगले व्रत जो आचरण करील त्याला तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ प्राप्त होते. सर्व दान केल्यापासून जे पुण्य प्राप्त होते ते सर्व एका व्रत व चरणाने प्राप्त होते. जी स्त्री हे ऋषी पंचमव्रत करते ती सर्व सुख भोगणारी होते. उत्तम प्रकारच्या स्वरूप सौंदर्याने युक्त होते. पुत्र पौत्रादी संपत्ती संपन्न होऊन इहलोकी सरसुखाचा उपभोग घेऊन परलोकी अक्षय गती पावते. पुन्हा जन्म प्राप्त झाले की पूर्वजन्मीचे स्मरण राहून ती पुन्हा हे व्रत करून अंती मुक्त होते. ब्रह्मदेव म्हणता, राजा शितास्त्वा हे व्रत पूर्वी उत्तंक ऋषीने आपल्या पत्नी श्रीस सांगितले. हे मी तुला सांगितले. हे सर्व श्रेष्ठ व्रत हे अवश्यमेव आचरावे म्हणजे सर्व पापांचा नाश होतो. इति श्री ऋषी पंचमी व्रत कथा ब्रह्मांड पुराणोक्त प्रथम अध्याय महाराष्ट्र भाषार्थ समाप्त. आता आपण दुसरी कथा जी आहे भविष्योत्तर पुराणातील ऋषी पंचमीची कथा दुसऱ्या भागात बघूया.